पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचा वनवास संपला। 12 वर्षापासून दुर्लक्षित विहीर अखेर सज्ज। शिवसेना उभाठा आणि रुग्णालय प्रशासनाचा भगीरथ प्रयत्न। रुग्णांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवली। शहरातून कौतुकाचा वर्षाव। गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे। रुग्णालयीन परिसरात असूनही तब्बल 12 ते 13 वर्षापासून धुळखात पडलेली आणि दुर्लक्षित राहिलेली विहीर आता पुन्हा प्रवाहित झाली आहे। शिवसेना उभाठा माजी शहर प्रमुख संजय झोटिंग यांचा पुढाकार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली सातुरवार यांच्या जिद्दीमुळे ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली असून रुग्णालयाचा पाणी पुरवठा आता शाश्वत झाला आहे। बोरवेलच्या भरवशावर रुग्णांचे हाल। उपजिल्हा रुग्णालयात आजवर केवळ एकच बोरवेल उपलब्ध होती। याच एका बोरवेलवर संपूर्ण रुग्णालय आणि विशेषतः महत्त्वाच्या असलेल्या डायलिसिस सेंटरचा भार होता। मात्र पाण्याचा उपसा वाढल्याने आणि स्रोत कमी असल्याने पाणी अपुरे पडत होते। डायलिसिस सारख्या संवेदनशील प्रक्रियेसाठी पाण्याची अत्यंत गरज असते। तिथेही तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे मोठे हाल होत होते। 13 वर्षाचा कचरा साफ, आता मिळते स्वच्छ पाणी। रुग्णालय परिसरात एक मोठी विहीर आहे, मात्र गेल्या 12-13 वर्षापासून तिचा कोणताही वापर झालेला नव्हता। गाळ आणि कचऱ्यामुळे ही विहीर पूर्णपणे दुर्लक्षित होती। संजय झोटिंग यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतला। डॉक्टर वैशाली सातुरवार यांनी प्रशासकीय स्तरावर ताकद लावली आणि या विहिरीच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले। अथक परिश्रमानंतर या विहिरीतून आता मुबलक पाणी उपलब्ध आहे। रुग्णांना मोठा दिलासा। विहीर पुन्हा सुरू झाल्यामुळे रुग्णालयाचा पाणी प्रश्न कायमचा मिटला आहे। डायलिसिस सेंटरसह संपूर्ण रुग्णालयाला आता हक्काचा पाणी पुरवठा मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। या सामूहिक कार्याची दखल संपूर्ण पांढरकवडा शहरवासियांनी घेतली असून संजय झोटिंग आणि डॉक्टर सातुरवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। प्रशासकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक पुढाकार एकत्र आला तर सामान्यांचे प्रश्न कसे सुटतात याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे। मारेगाव वार्ता, वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।